जमीन विक्री किंवा काय बाकीच्या गोष्टी करायला दिलेल्या आहेत। महानगरपालिकेने उत्तर देताना बेस्टची एक असलेली जागा मलबार हिलची ती विकायला काढली, ती टेंडर रद्द केलं। म्हणजे याचा अर्थ असा आहे की सरकार ज्या मुंबई महानगरपालिकेकडनं आणि विशेषतः शहरातून कोट्यवधी रुपये जीएसटीच्या माध्यमातून कराच्या रूपातून या राज्याला आणि देशामध्ये देतोय, त्यासाठी महानगरपालिकेची पण रक्कम हे देऊ शकत नाही अशी परिस्थिती होती। यावरती बोलत असताना तात्पुरते नगरविकास खात्याचा ज्यांच्याकडे चार्ज या अधिवेशनापुरता होता, उदय सामंतांनी सांगितलं की आम्ही टप्प्याटप्प्याने देऊ। एका प्रश्नावरती बोलत असताना त्यांनी 80 कोटी रुपये जे शिक्षण विभागाचे आहेत आरटीएच्या अंतर्गत ते आम्ही पुढच्या अधिवेशनाच्या अगोदर देऊ सांगितलं। पण मात्र अनेक शिक्षण खात्यातली असेल, MMRDA असेल किंवा वेगवेगळ्या योजनेच्या अंतर्गत असेल, मिठी नदीच्यासाठी असेल, राज्य सरकारने जी कॉन्ट्रीब्युट करण्याचं काम जे केलं पाहिजे होतं ती निधी दुर्दैवाने दिली गेलेली नाहीये। आणि म्हणून एका प्रकारे मुंबईकरांवरती अन्याय, कुठची बजेट प्रोव्हिजन नाही आणि म्हणून तो आवाज उठवण्याचं काम आम्ही केलं आणि त्याला न्याय मिळाला नाही म्हणून आम्ही सभात्याग करण्याची पण भूमिका आज आम्ही घेण्याचं काम केलं। तो पैसा इन्फ्रास्ट्रक्चर वापरता स्वाभाविकच आहे। आणि एका बाजूला आम्ही असाही युक्तिवाद केला, 1600 कोटी रुपये आमदार आणि खासदारांना सत्ताधाऱ्यांना दिले जात आहेत महानगरपालिकेच्या तिजोरीतून। का नाही राज्य सरकार ते पैसे देत आहेत? ते देऊ शकले असते। म्हणजे एका बाजूला तुम्ही महानगरपालिकेला मदत करायचं नाही आणि महानगरपालिकेच्या पैशावरती डल्ला टाकून तुम्ही ठेवी कमी करून आपल्या स्वतःच्या स्वार्थासाठी आणि राजकीय वापरासाठी हा मुंबईकरांचा पैसा जो लयलूट करण्याचा प्रयत्न होतोय त्याला आम्ही जाब विचारण्याचं काम केलेलं आहे आणि पुढच्या काळामध्ये पण देखील न्यायालयीन किंवा रस्त्याची पण लढाई आम्ही लढण्याचं काम आम्ही करणार आहोत। यासोबत यांनी भीमाशंकराचं दर्शन घेतलं, VIP दर्शन। आज स्थगन प्रस्ताव मी या विषयावरती मांडला होता आणि स्थगनच्या माध्यमातून त्यांनी पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन म्हणून घेऊन मुद्दा मला मांडण्यास त्यांनी दिलं। त्यामध्ये खासदार निशिकांत जे दुबेजी आहेत, भीमाशंकर हा जे 12 ज्योतिर्लिंगापैकी एक आहेत, हे गेल्या 3 महिन्यापासून डागडुजी करण्यासाठी किंवा त्याचा चांगल्या रीतीने बनवण्यासाठी हे बंद आहे। स्वतः महाशिवरात्रीला तिकडचे भागाचे आमदार बाबाजी काळे असतील, दुसरे आमदार दिलीप वळसे पाटील असतील, हे नेहमी शासकीय पूजेला बसतात, पण यावेळी शासकीय पूजेला कोणालाही निमंत्रण दिलं नाही। मी देखील गेल्यावेळी शासकीय पूजेला उपस्थित राहण्याचा प्रयत्न केला होता आणि ज्यावेळी आम्ही मागणी केली किंवा विचारलं त्यावेळी त्यांना सांगण्यात आलं की 8 दिवस अगोदर सांगितलं की आम्ही शासकीय फक्त पूजा करण्यात येईल। अचानक निर्णय घेतला की नाही, लोकांना ताण पडेल, मोठ्या प्रमाणावरती लोक तिकडे एकत्रित येतील म्हणून तो शासकीय पूजा आणि विशेषतः सर्वसामान्य लोकांचं दर्शन पण बंद केलेलं आहे। मग शासकीय पूजा बंदच होती किंवा सर्वसामान्य दर्शन होतं, मग जिल्हाधिकाऱ्यांच्या त्या पूजेला का उपस्थित राहिले, का विश्वस्त उपस्थित राहिले? म्हणजे हे मी समजून पुजाऱ्यांनी पूजा केली असेल तर ग्रामस्थांना का नाही बोलवलं गेलं, स्थानिक आमदारांना का बोलवलं गेलं नाही, तर हा प्रश्न होता। आणि सर्वात कहर म्हणजे सर्वसामान्य लोकांना, लाखो लोकांची जी आस्था असलेल्या भीमाशंकराला फॉरेस्टच्या जमिनीवरती पहिली गोष्ट हेलिपॅडला परवानगी कशी मिळाली? हेलिपॅड समजा तिकडे ऑपरेट कशाला करायला दिलं? मग माननीय जिल्हाधिकाऱ्यांना ही परवानगी का त्यांनी नकारली? त्यांना काय माहित नव्हतं का? ते फक्त कोणतरी जाऊन घुसून आला अशात नाही। एवढा मोठा हवाई दौरा करून जर खासदार येत असतील तर ही परवानगी कोणी दिली याचाही जाब आम्ही विचारलं। एवढंच नाही की तुम्ही लँडिंग केल्यानंतर पण सर्वसामान्य लोकांना बंद असताना हे VVIP दर्शन हे एकाच व्यक्तीला, आणि जो महाराष्ट्र द्वेष करणार आहे, आपल्याला सर्वांना आठवत असेल की हेच व्यक्ती होते जे सांगत होते की महाराष्ट्र के लोग अगर आएंगे तो हम पीट पीट कर मारेंगे। किती कळस आणि किती या मंत्र्यांचा आणि विशेषतः सरकारचा निषेध करावा तेवढं कमी आहे। आणि एका बाजूला ज्यावेळी असा माणूस ज्यावेळी आपल्या विरुद्ध बोलतो, सर्व सरकारची दारं त्याच्यासाठी अशी VVIP सारखे उघडे होतात आणि म्हणून ग्रामस्थांनी याचा निषेध केलेला आहे, स्थानिक आमदारांनी निषेध केलेला आहे आणि म्हणून तो प्रश्न आज आम्ही परिषदेमध्ये मांडून सरकारला जाब विचारलं। सरकारला उपसभापतींनी किंवा माननीय सभापती महोदयांनी निवेदन करण्यास भाग पाडलेलं आहे आणि हा निवेदन आल्यानंतर याच्याबद्दल उचित कारवाई त्यांनी केली आहे की नाही आणि याच्यात जबाबदारी कोणाला तरी धरून कारवाई व्हायला पाहिजे अशी मागणी आम्ही केली। ज्या प्रकारे या सगळ्यामध्ये नियमाटी या सगळ्या सरकारच्याच असताना सरकारच या नियमाटी मोडतं असं सरळच आहे ना। सरकार म्हणजे तुम्ही बघा, विशेषतः त्यांचे ताफा हेलिकॉप्टरवरून आले, ताफ्यामध्ये गाड्या कोणाचे होते, कोण होता? असेच एवढा मोठा बलशाली माणूस जो त्यांच्याकडेच आहे। म्हणजे आज लोकप्रतिनिधी लांब तर राहिलं पण सरपंच जाऊ शकत नाही, त्या ग्रामस्थ तिकडे जाऊ शकत नाही,
आणि मग या VVIP लोकांना अशा प्रकारे दर्शन देण्यासाठी जर होत असेल तर मला असं वाटतं हे सरकारचं धोरण किंवा तिकडचे असलेल्या जिल्हाधिकाऱ्याचं धोरण किंवा प्रशासनाचं धोरण हे स्पष्ट दिसतोय की हम करे सो कायदा, आणि म्हणून याचा निषेध करण्याचं काम आहे. त्याचसोबत उदय सामंतांच्या लेटर पॅडवरती काही पास फेकण्यात आले असं सुद्धा मुद्दा चर्चेत आणि आता सरकारच बोलायला लागलेले आहेत की त्यांच्या नावाने जर गैरवापर होत असेल तर हे अत्यंत भयंकर आहे. सभापती महोदयांनी याचे स्पष्ट निर्देश दिलेले आहेत की जे कोण असे करणारे स्कॅम करणारे लोक आहेत त्यांच्यावरती तातडीने कारवाई करू. परंतु तुम्ही बघितलं असेल या माध्यमातून आता भीती राहिलेली नाहीये. त्यांनाच आता येऊन बोलावं लागतो. ही परिस्थिती जर या राज्यामध्ये होत असेल तर मग आता सर्वसामान्य माणसांनी कोणाच्याकडे बघावं. सरकार गॅस टंचाई नाहीये असं एकंदरीत दाखवण्याचा प्रयत्न करते. आणि आताच आम्ही 260 आमच्या सत्ताधारी विरोधी पक्षाच्या माध्यमातून आम्ही तो प्रस्ताव मांडलेला आहे. त्याची सुरुवात भाई जगतापांनी केली. मी आणि शशिकांत शिंदे हे आम्ही पक्षाच्या वतीने बोलणार आहोत. आणि एका प्रकारे गॅस टंचाई नाहीच आहे. म्हणजे काही तर प्रवक्ते झालेले आहेत ते तर असे सांगतात तुम्ही बुकिंग करा 25 दिवसात तुम्हाला गॅस मिळेल. अरे आज गॅस पाहिजे ना, 20-25 दिवस अगोदर आमचा गॅस 25 दिवसात आम्हाला कसे मिळणार. का रांगा लागतायत, गॅस सिलेंडर पळून घेऊन जाण्याचा काम केलं जात आहे. काही काही भागामध्ये गॅस सिलेंडर अर्धे भरले गेलेले आहेत आणि त्याचं वजन केल्यानंतर गॅस कमी आहे. म्हणजे हे सर्व ज्या गोष्टी चाललेल्या आहेत ह्याच्यावरती हा बसण्याचं काम काय होत नाहीये. अन्न नागरिक पुरवठा मंत्री यांनी आता निवेदन वरती केलेलं आहे. जरी निवेदन असता हा जर तेल UAE वरून मिळणार होता US वरून घेण्याचा घाट का